यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन भरण्याच्या अंतिम दिवशी सोमवार 25 मार्च रोजी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आपले नामांकन दाखल करणार आहेत। या निवडणुकीदरम्यान यवतमाळ जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे। 25 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्र पक्षांचे उमेदवार काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, भाजपा शिवसेना युतींच्या वतीने शिवसेनेकडून भावना गवळी नामांकन दाखल करतील। दरम्यान कोणत्याही पक्षाची युती न करता बहुजन समाज पार्टीकडून यवतमाळ वाशिम लोकसभा लढविली जाणार आहे। बसपाकडून 25 मार्च रोजी जिल्हाध्यक्ष मोहम्मद तारिक साहिर लोखंडवाला पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह निवडणूक नामांकन पत्र दाखल करतील, अशी माहिती बसपा जिल्हाध्यक्ष तारिक साहिर लोखंडवाला यांनी दिली। त्यांच्या उमेदवारीनंतर यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीमध्ये लढत चौरंगी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे। दरम्यान याच दिवशी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण पवार, प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली एदे सुद्धा नामांकन दाखल करणार आहेत। यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले जिल्हा निवडणूक कार्यालयात नामांकनाच्या अंतिम दिवशी नामांकनपत्रे दाखल करण्यात येतील। प्रमुख उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शन व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून निवडणूक निर्णय कार्यालयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यापकरित्या बंदोबस्त लावण्यात आला आहे। दरम्यान ते 22 मार्च रोजी यवतमाळ लोकसभा निवडणुकीकरिता तब्बल 18 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिरिपा, रिपाई व मित्र पक्षाचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या नामांकन व प्रचार शुभारंभाकरिता कार्यकर्ता मेळावा दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, रिपाई व मित्र पक्षाचे नेते, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा, यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप सरनाईक, वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष डीजी खडसे, रिपाईचे अध्यक्ष डीव्ही इंगडे, राहुल रविराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली। ही माहिती यवतमाळ येथून शाकीर अहमद